खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी दुय्यम निबंधक कार्यालय 3 येथे काल एक भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी आहेत आणि ॲडव्होकेट निलेश आंधळे आहेत। कालचा एक प्रकार आणि आजचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आलेला आहे। आपण बाळासाहेब चौधरींशी बोलू। चौधरी साहेब, काय विषय आहे? काल एक वेगळा प्रकार माजी आमदार दिलीप मोहितेंनी उघडकीस आणला आणि आज आणि ॲडव्होकेट आंधळेंनी आपण एक प्रकार उघडकीस आणला। आपल्याकडे मरकळ गावामध्ये देवस्थानच्या 2 जमिनी होत्या आणि त्या जमिनीमध्ये असे बेकायदेशीरपणे विक्री होत होती। याबाबत ग्रामस्थ उच्च न्यायालयात गेले आणि तिथून त्यांचा एक आदेश आला की सदर हे जमिनीचे कुठलेही दस्तऐवज होऊ नये, खरेदी विक्री होऊ नये असे लेखी स्वरूपाचा आदेश आल्याने जिल्हाधिकारी यांनी तसं सातबाऱ्यावरती नोंद घेतली। त्यानंतर विभागीय आयुक्त असतील, त्याचबरोबर पुनर्वसनचे अधिकारी असतील, याच्या सर्व पत्र ह्या जिथं खेड तहसील आणि ह्या कार्यालयांना पाठवली। त्यावरून दस्त नोंदणी बंद केली। तसा इथं या बोर्डावरती देखील उल्लेख आहे आणि त्यानुसार या कार्यालयाने ते बंदी ठेवणं कायम होतं, परंतु यांनी अधिकाऱ्यांचे सर्व नियम धाब्यावर बसवले। आर्थिक तडजोडीतून हे दस्त या ठिकाणी साठेगत म्हणून केलेले आहेत। अशा अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं निलंबित करून घरी बसवलं पाहिजे। यांच्यावरती काहीतरी ठोस निर्णय माननीय बावनकुळे साहेब यांनी घेतलेला पाहिजे अशी आमची नागरिकांची मागणी आहे। नेमका काल माजी आमदार दिलीप मोहितेंनी हा प्रकार एक उघडकीस आणला आणि आज आपण लागोपाठ दुसऱ्या दिवशी एक उघडकीस आणला। नेमकं आजच हा प्रकार उघडकीस आणायचं कारण आहे की आधीच आपल्या लक्षात आलं होतं? आम्ही 2 दिवस झालं तहसीलदार आणि प्रांत यांची भेट घेण्यासाठी तालुक्यात येतोय, परंतु त्यांची भेट न झाल्याने आज आम्ही सर्व एकत्रित जमलो आणि शेवटी म्हणलं आपण आपला निर्णय घेऊ आणि साहेबांना भेटू। त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी भेटायला आलो, परंतु साहेबाकडे कोणतेही कायदेशीर उत्तर आज आम्हाला द्यायला नव्हतं। त्यांनी सांगितलं बघू करू, माझ्याकडून चुकी झाली। त्यांना एकच विचारलं की देवस्थानच्या जमिनीचा मालक असा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला असताना किंवा त्यावरती हस्तांतरित बंदी असताना तुम्ही कुठल्या आधाराने ही विक्री केली जमिनीची, तुमच्याकडे झाली गेली, साठेगत झाले? त्यांना कोणतंही कायदेशीर उत्तर देता नाही आलं। त्यावरून आमच्या लक्षात आलं की साहेबांनी केलेलं काम हे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं घरी बसवणं गरजेचं आहे। आज ग्रामस्थ त्यामुळे अतिशय भयभीत झालेले। उद्या आता आम्हाला परत हे रद्द करण्यासाठी कारण चूक नसताना आम्हाला उद्या परत न्यायालयात जावं लागेल याची भीती आज ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली आहे। आता आपल्या सर्वांच्या आवडत्या नवरंग कलेक्शन अँड टेलर्समध्ये खास 15 ऑगस्ट, गणपती, नवरात्री, दसरा व दिवाळीसाठी उपलब्ध आहेत खास ऑफर्स। 5000 मध्ये कोणतेही 10 शर्ट, 4500 मध्ये कोणत्याही 5 पॅन्ट, 15000 मध्ये तब्बल 10 लिनन शर्ट, तसेच नवरंग होलसेल हब मध्ये फक्त 2900 मध्ये 4 जीन्स तर 1500 मध्ये 5 टी शर्ट उपलब्ध। आमचा पत्ता मार्केट यार्ड जवळ, राजगुरुनगर। संपर्क 9970714616 9561929228। ठीक आज ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली। आपल्यासोबत ॲडव्होकेट निलेश आंधळे जी या बाजूने एक कायदेशीर बाजू पाहत आहेत, यांच्या बाजूने निलेशजी काय म्हणाल? लागोपाठ दुसऱ्या दिवशी 2 प्रकरणं, इतका मोठा भ्रष्टाचार तालुका पातळीवर मग जिल्हा आणि राज्य पातळीवर किती मोठा होत असेल, काय म्हणाल? मुळातच हे सगळं प्रशासन जर बघितलं तर जाड कातडीचं असं प्रशासन झालेलं आहे। कारण आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे हस्तांतरण बंदीचा। दुसरं आपण जर बघितलं तर ह्या सातबाऱ्यावरती उल्लेख आहे पुढील आदेशापर्यंत या गटातील सर्व प्रकारच्या हस्तांतरणास बंदी। आणि हा जो दस्त होतो तो दस्त होताना जर तुम्ही बघितलं तर हसाल तुम्ही की सदर मिळकतीचे झालेले साठेगत कायमस्वरूपीचे आहे आणि त्याची मुदत 3 महिन्याची टाकली। वरील मिळकतीचे इतर अधिकाऱ्यातील पुढील आदेशापर्यंत या गटातील सर्व प्रकारच्या हस्तांतरणावरती बंदी असा दाखल असलेला शेरा लिहून देणाऱ्यांनी यांनी स्वखर्चाने कमी करून घेण्याचा आहे। म्हणजे ह्यांना याबाबतचं पूर्ण नॉलेज होतं की हस्तांतरणाला बंदी आहे। जे ते सांगतात की आम्हाला माहीत नव्हतं, ऑनलाईन आम्हाला दिसलं नाही, अशी कुठलाही भाग नाही। त्यांना स्पष्ट याचं नॉलेज होतं आणि दस्तामध्ये तसं स्पष्ट जो मजकूर आहे तो नंतर ॲड केलेला आहे, तशी सहीसुद्धा त्यांनी खाली केलेली आहे आणि हा मजकूर त्यांनी स्वखर्चाने काढून द्यायचा आहे। म्हणजे हा जो काही आदेश झाला, न्यायालयाचा आदेश, महसूल मंत्र्यांचा आदेश, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, प्रांतांचा आदेश, हे सगळे आदेश ह्या एका 4 ओळींनी त्यांनी पायदळी तुडवली। हम करे सो कायदा या वृत्तीने या प्रकारे जर आपण पाहिलं तर याबाबतचं कुठलंही स्पष्टीकरण त्यांच्याकडे नाही। कुठल्या कायद्यात तुम्ही हे बसवलं हे त्यांना सांगता येत नाही। आम्ही वरिष्ठांना विचारून सांगतो, आम्ही बघून सांगतो, अशा प्रकारची ते उत्तर देतात। म्हणजेच कुठंतरी पाणी मुरतंय, म्हणजे आर्थिक तडजोड झाल्याशिवाय अशा प्रकारचे दस्त होऊ शकत नाही। आणि ही
कोणाचाही हा व्यक्तिगत विषय नाही, तर देवस्थानची जमीन आहे. देवस्थानची जमीन लाटण्याचा हा जो काही प्रकार आहे हा कुठंतरी खेड तालुक्यामध्ये कायदेशीररित्या हा दस्त आता नामंजूर होऊ शकतो का? कायदेशीररित्या जर बघितलं तर मुळातच हा सार्वजनिक विषय, त्यामुळे ह्याच्यासाठी गावातील लोकांना एकत्र येऊन लढावं लागेल. आणि ह्यांना सगळ्यांना माहिती, एकदा दस्त केला म्हणजे आपल्याला माहिती की त्याला त्यांनी एकदा नोंद घातली की त्याच्यासाठी आपल्याला हजारो हेलपाटे घालून सुद्धा ते काम आपलं होत नाही. तर ह्याचं नॉलेज असल्यामुळं कुठंतरी ह्या दस्ताच्या माध्यमातून काहीतरी त्याच्यामध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न जो आहे तो या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होताना दिसतोय आपल्याला. आपल्याकडची व्यवस्था इतकी भ्रष्ट झालेली आहे की तालुका असेल, जिल्हा असेल, कुठल्याही पातळीवर गेलं तरी इथे जे कोणी अधिकारी बसतात त्यांनी महसूल मंत्री असोत किंवा मुख्यमंत्री असोत यांच्या आदेशालाच डायरेक्ट हरताळ फासून हम करे सो कायदा या पद्धतीप्रमाणे इथे भ्रष्टाचार केला किंवा लाच घेतली आणि त्याच्यानंतर हे दस्त केले. कदाचित आमच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्या सोशल मीडिया चॅनल्सच्या माध्यमातून, डिजिटल माध्यमातून ह्या घटना बाहेर येतील. ॲडव्होकेट निलेश आंधळे असतील, बाळासाहेब चौधरी असतील, ह्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या घटना बाहेर आल्यानंतर या घटना कुठेतरी थांबायचं नाव घेतील अशी आपण अपेक्षा करूयात. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9 8 5091 9999.